आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल कैरीची चटणी, जी सर्वांनाच उन्हाळ्यामध्ये खायला खूप आवडते। त्याच्यासाठी अगोदर आपण 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत, त्या स्वच्छ धुवून आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। आता आपण कैरी कट करून घेतलेली आहे व चटणीला लागणारे साहित्य: शेंगदाणे, जिरे, लसूण, मीठ आणि लाल चटणी आणि कोथिंबीर। चटणी व मीठ आपल्याला आवडीनुसार घालायचं आहे। आता आपण एका भांड्यामध्ये कैरी टाकून घेऊया। कैरी टाकल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेऊया। आपल्याला जर जास्त आवडत असेल तर आपण आणखी ॲड करू शकतो। चवीनुसार मीठ, लसूण, जिरे, कच्चे शेंगदाणे आणि कोथिंबीर। आता हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। पाणी न घालता जर वाटलं तर कैरीची चटणी खूप दिवस टिकते आणि पाणी घालून वाटल्यास 1 ते 2 दिवसामध्ये कैरीची चटणी खराब होते। आता आपण बघू शकतो हे बारीक झालेलं आहे, एकजीव झालेला आहे सगळं त्याच्यामध्ये। आता आपण त्याला फोडणी देऊन घेऊया। आता आपण एका तडका पॅनमध्ये 1 पळी तेल घेतलेलं आहे व तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी आपली छान तडतडली आहे। आता आपण ती कैरीमध्ये तडका ओतून घेऊया व छान हलवून घेऊया व थोडीशी वरतून कोथिंबीर टाकून घेऊया व मिक्स करूया। तुम्ही बघू शकता खूप छान दिसते आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागते। तुम्हाला जर अशी रेसिपी आवडत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये कशी वाटली हे सांगा। आणि जर आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। तुम्ही पण नक्की रेसिपी ट्राय करा, खायला खूप टेस्टी लागते व अगदी 2 मिनिटांमध्ये होणारी रेसिपी आहे। तयार झालेली आहे आपली कैरीची चटणी। धन्यवाद।